3 पुस्तके जे तुम्हाला तुमच्या बालपणात तुमच्या शालेय जीवनात घेऊन जातील. त्यातलं पहिलं पुस्तक आहे प्रकाश नारायण संत यांचं वनवास. वनवास हे लंपन नावाच्या एक लहान मुलांचं भावविश्व साकारतं. त्याच्या भावविश्वाची गोष्ट आपल्याला सांगतं. तो मुलगा जो आपल्या आजी आजोबाकडे राहिला आहे, तो शाळेमध्ये काय खटाटोपी करतो, काय गडबडी करतो आणि त्याचा एक इमोशन, संपूर्ण त्याचा एक गोष्ट आपल्याला वनवासमध्ये भेटते. पंखा हा नावाचा जो कथासंग्रह आहे, हा त्या पुढचा कथासंग्रह आहे. तो पण प्रकाश नारायण संतांचाच आहे. तो थोडासा मोठा झालेला आहे किंवा पुढच्या टप्प्यातला आहे, किशोर वयातला असेल असं म्हणलं तरी चालेल. आणि तिसरं पुस्तक आहे शाळा. मिलिंद बोकील यांची शाळा ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आणि गाजलेली आहे. त्यावरती एक चित्रपटसुद्धा निघालेला आहे. पण वाचण्यासाठी कादंबरी अतिशय सुंदर आहे, ती जरूर वाचा. धन्यवाद.